स्पर्धा जय जलेश्वर वाडेकर पुरस्कृत ही स्पर्धा नगरसेवक चषक. या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे प्रेरणास्थान किरण शेठ पंढरीनाथ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. तर ते आमचे आधारस्तंभ आहेत, आगमन नाही झालं पण त्याचबरोबर आमचे वरुण दादा पाटील हे आमचे प्रेरणास्थान आहे, आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्याच खरं तर पाठबळामुळे ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ नगरसेवक चषक 2026 हे कार्यकुशल कार्यसम्राट कार्यतत्पर लोकप्रिय असे नगरसेवक वरुणदादा पाटील यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केले. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेली आहे, दिगेश आणि महेश. तर जय भोले ग्रुप कोळिवली याचकडून दोन्ही टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. बघूया त्यांच्या शुभेच्छा अधिक कोळिवलीला आहेत की सापडल्या आहेत, मॅचच्या रिझल्ट नंतर समजेल. जास्त कोळिवलीला असतील कारण कोळिवलीचे आहेत, पण आता शेजारी आहे तर सापडला पण शुभेच्छा देणंच आहे. बघूया, शुभेच्छा तर महत्त्वाच्या असतात पण आता मैदानावरची कामगिरी तितकीच महत्त्वाची आहे. पंचांचा इशारा सिग्नल येतो, मॅच सुरू होते. बॉलिंग मार्क तयार मनीष. अपील या स्टँडच्या मागे अंपायर प्रश्न विचारला जातोय. निल्सन असल्यावर तुम्हाला असे भरपूर अपील करायला बघायला मिळतील, पण अपील कसा करावा नावळीच्या नवनाथ साळुंकेनं जाऊन विचारा. त्यांचे व्हिडिओ भरपूर व्हायरल झाले. त्यांच्यासारखा अपील आम्ही कधीच बघितला नाही. अंपायरला घाबरवतात अक्षरशः. पहिलाच बॉल डॉट मनीषचा, स्ट्राईकला दिगेश. महेश ड्राईव्ह करतात मिड ऑफला, वेल स्टॉप. बघा काय फिल्डिंग आहे रोशन घोडे. कोणताही संघ जर जिंकला इथे तर एक दिलदार असं व्यक्तिमत्व अरविंद शेठ भंडारी याचकडून 25,000. क्या बात आहे, 25,000ची मॅच आहे. दोघांनी आता अधिक मेहनत करावी लागेल. निल्सनने आता मात्र अजून 2-3 हात लावायची तयारी आहे. 1-2 तर आहेत. हा चेंडू हवेत आणि बघा एफर्ट चांगले होते, चेंडूपर्यंत पोहोचलेले आहेत पण पहिल्या टप्प्यात चेंडू उचलला. या दरम्यान तिसऱ्या धावेसाठी नाही, नकार दिला आहे. 2 धावा मिळतील. एक मॅच 25,000 रुपये मिळतील आणि टॉप 3 मध्ये पोहोचल्यानंतर तिथेही काहीतरी मिळतीलच. अरविंद शेठ भंडारी एक दिलदार मनाचा राजा माणूस म्हणजे अरविंद शेठ भंडारी यांच्याकडून हे पारितोषिक कोणी जिंकू दे. 25,000 कॅश. रोशनने चेंडू थांबवलाय. थोडासा शॉट होता तर अगदी खाली पडला. समोर सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा, 4 चेंडू झालेले, 4च धावा आल्यात. पण बॅटिंग ऑर्डरमध्ये आपण बदल बघतायत का तर बॅटिंगला सोमनाथ नाही आले, जे पहिल्या मागच्या मॅचमध्ये सलामीला होते. पिंटू शेठ पाटील यांचे सुपुत्र कुशाल या व्यासपीठावरती काय लाजता या बापूस नाही लाज, तू पोऱ्या का लाजता. या दरम्यान या 2 धावा, 3 धावा. धावसंख्या धावफलकावरती हे कुशल, हे सगळ्यांना बघायचं कुशल कोण आहे. त्याचं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने आम्ही कॉमेंटेटर घेत असतो. आम्हालाही माहीत नव्हतं कुशल कोण आहे. नाव माहिती होतं पण कोण चेहरा माहिती नव्हतं. आणि वडिलांसमोर उभा राहत नाही, इतका संस्कारी घाबरतो. क्या बात आहे. कुशल असं असेल तर चांगली गोष्ट आहे. बॅटची एज सिंगल. हर्ष मात्र बघा, हर्षने टी शर्ट बदललाय. हर्षला इन टीम योगेश काकड. योगेश काकड यांच्याकडून आपल्याला पिण्याचं पाणी आलेलं, पाण्याचं पुण्य केलेलं आहे. या रगरगत्या उन्हात पाणी यांनी दिले, त्यांचं मनापासून खरं आभार व्यक्त करूया. या स्वागत आहे आपलं योगेश काकड. या दरम्यान षटक पहिले संपले. धावफलकावरती 8 आहेत. चला फिल्डिंग लगेच लावा, वेळ जास्त घेऊ नका. सूर्य अस्ताला चालला आहे. सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सोमनाथ बॅटिंगला थोडे मागे राहिले. खरं तर ही काय रणनीती आहे कोहलीची
खरं त्यांनाच माहिती असावी, पण चांगल्या फॉर्ममध्ये 29 धावा देसाईच्या अगेन्स्ट केल्या होत्या. तो सलामीला आम्हाला अपेक्षित होता, पण सापाडच्या अगेन्स्ट एक वेगळी रणनीती बॅटिंग ऑर्डरमध्ये तो बदल आपण बघताय. चला वेळ जास्त घेऊ नका. पहिले षटक इकॉनॉमिकल राहिलं, केवळ 8 धावा आलेले आहेत. सागर बॉलिंग मार्क व तयार. या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. चला वाडेकरला प्रॅक्टिस करायची आहे, कारण बरेच दिवस प्रॅक्टिस नाही केली त्यांनी, नुसत्या मॅच खेळत आहेत. सापाड कोळवली या गावातून कोणी मान्यवर आले असते, ज्येष्ठ प्रतिष्ठित मान्यवर, तर आपण व्यासपीठावरती या. स्वीप करण्याचा प्रयत्न दरम्यान पायावरती चेंडू आदळलाय. अंपायर सांगतात लेग बायज. लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती 9 धावा. मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठं लक्ष उभं करावं लागेल. समोर सापाड संघ कुंभारलीची स्पर्धा 2 वेळा जिंकण्याचा रेकॉर्ड कुशल स्पोर्ट सापाडने केलाय. नाईट म्हटलं की पिंट्या शेठचा आवडीचा विषय. हा चेंडू बहुतेक पुन्हा टाकावा लागेल. हो, अंपायर सांगते आता वाईड आहे. धावसंख्या दुहेरी अंकात जाते 10. प्रिन्स ऑफ वाडेकर भूषण जवळजवळ बराच वेळ झाला आमच्या सोबतीला आहेत, आणि त्यांनाही काहीतरी म्हणायचं असेल. माईक त्यांना देऊन ठेवतो, काही चर्चा करू आपण भूषण थोड्या वेळात. या दरम्यान चेंडू ओहो ओहो, वाडीवरचं नियंत्रण राखता आलं नाही बहुतेक. सिंगल डिक्लेअर आहे. पाय आतमध्ये घ्या जरा प्रेक्षकांनो. काल गडबड झाली होती, कॉन्ट्रावर्सी निर्माण होईल. प्रेक्षक आम्हाला हवेत, पण हो पाय आतमध्ये घे भाई, कांदा फोडी नाही चालू इथे प्लीज. बॉल तुझ्या कोणी येऊन पडेल, तुझ्या पायावरती लागेल, तुलाही दुखापत होऊ शकते. निल्सन आला तर मग विचार करू नको, तुला मुंबईला न्यावं लागेल. ओ वेल जस्ट कॅच. काय झेल टिपला निल्सनने. पहिला धक्का मैदानावरती जयदुर्गा क्रिकेट संघ कोळवलीला. हा डॉट बॉल. बॉलिंग मार्क सागर आहे. धावसंख्या 11 धावफलकावरती. न्यू बॅटर सोमनाथ, मागच्या सामन्याचा हिरो सोमनाथ कारभारी, ज्याने बॅटिंग केली लय भारी. 29 धावा, 4 षटकार सामील होते त्यामध्ये. ओ आलाय पहिला षटकार या इनिंग मधला. मी हेच म्हणत होतो की सोमनाथला मागे का ठेवले. सोमनाथ आलाय, आल्यानंतर षटकार आलाय. धावसंख्या जी सिंगल डबल्सने पुढे चाललेली, तिला मात्र सोमनाथने या षटकाराने दिलेली गती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 17च्या घरात. सोमनाथ कारभारी, जबरदस्त बॅटिंग. 28-1 तारखेला काहीतरी लीग आहे म्हणाला सोमनाथ, बघूया. हो डिक्लेअर झोन मध्ये गेलाय थेट. कुठे नाल्यात का?
नाल्यात आता कुठे निघेल बघा, त्याच्या मागे जावा. आता डायरेक्ट रेती बंदरला, जे रेती उपसतात त्यांना भेटेल, तोपर्यंत त्याची अवस्था बिकट. तरी फार कमी चेंडू गेले त्या ग्रीन मॅटने, नेटने चेंडू बरेचसे वाचवलेले आहेत. तर अशा प्रकारे 2 षटकं धावसंख्या धावफलकावरती आहे. 18 पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या, या ओव्हरमध्ये 10 आल्या. 10 ने आपण 9च म्हणू शकतो, कारण एक लेग बायची धाव आहे. तर धावसंख्या धावफलकावरती एकूण 18. उद्या ठीक 9 वाजता रिपोर्टिंग आहे. 9:15ला पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. शशिकांत पाटील यांचं शुभागमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या आपण समोर खेळत आहेत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती 19 धावा. स्ट्राईकला सोमनाथ आलाय आणि सोमनाथ हाताला माती लावतोय. बऱ्याचदा अनेक खेळाडू टेनिस बॉलमध्ये आपण बघतो की हाताला माती लावत असतात, कारण की हँडल बऱ्याचदा घामामुळे तो ओलसर होतो. अनेक जण ग्लोव्ज घालतात. बघूया, सोमनाथ स्ट्राईकला येतात. धावसंख्या धावफलकावरती एकूण 19. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती रोहित बॉलिंग मार्कवर तयार. एक मार्चला वाडेकर बिग बॅश येणार आहे. 1 मार्चला तयार राहा. 4 टीम होणार आहेत. बिग बॅश चार टीम असतील वाडेकर मधल्या, आणि बिग बॅश लीग मॅच असणार. लीग फॉर्मॅट 6 ओव्हरची मॅच. त्यात टेप बॉलचा वापर होऊ शकतो, होणारच आहे. क्या बात आहे. ISPL सारखी एक संकल्पना घेऊन येणार आहेत. 9वा विवाह सगळं असेल या नौका, म्हणजे 4 मॅच तयार होतील. या दरम्यान या 2 धावा होतील का? झालेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती एकूण 22. कपिल पाटील आमचे लीगमध्ये काय जबरदस्त कामगिरी करणार आहेत. कपिल नाही, थ्रो बरोबर होता. निल्सनला चेंडू त्या ठिकाणी खाली करता आला नाही, असं चर्चा सुरू झाली इकडे. बॉलिंग मार्कवर तयार रोहित पुन्हा एकदा. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघताय ती म्हणजे 22. 2 ओव्हरमध्ये एकूण 18 धावा होत्या. फ्रंट फुटमध्ये येऊन ड्राईव्ह करतायत. काऊ कॉर्नरमध्ये रोशन घोडेचा आज चांगला थ्रो, पण 2 धावा इथून मिळतील. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 24. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सोमनाथ प्रयत्न करतोय. 1 षटकार जरूर ठोकलेला आहे. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. दुसऱ्या बाजूने ऑन साईडला डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू चाललाय, आणि या दरम्यान सिंगल. धावसंख्या धावफलकावरती एकूण 25. अजूनही 1 चेंडू शेष आहे. षटक चांगलं म्हणावं लागेल. केवळ 7 धावा दिल्या आहेत रोहितने. विकेट नाही आहे, पण इकॉनॉमिकल
राहिलेली आहेत. ड्राईव्ह अलंग द ग्राउंड, चेंडू लॉंग ऑनला, पहिली धाव घेतली आहे, फंबल झालंय आणि दुसरी धावही पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 27 धावांची गती 9ची आहे. बघूया अखेरच्या षटकात इथून कोळी संघ किती धावसंख्या उभारतोय. उद्याचा हा पोल दाखवतो स्क्रीनवरती. उद्या कोळेगावचा गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव विश्वासचा संघ दिसणार आहे. त्यांच्या समोर चेंज द गेम वडवली ब असणार आहे. त्यानंतर सोनारपाडा आणि नवापाडा असणार. तिसऱ्या पडले आहे का सोनारपाड्याच्या विरुद्ध कोणाच्या जागेवर? सोनारपाड्याच्या जागेवरती स्वप्नील आदर्श 11 पाडले संघ असणार आहे नवापाड्याच्या विरुद्ध. तिसऱ्या सामन्यात बेतवडे वसारच्या विरुद्ध दिसेल. त्यानंतर चौथ्या सामन्यात निळजे गाव विरुद्ध पिसवली. तर वडवली चला अखेरचं षटक. गॅपमध्ये खेळत आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन दिले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण ना. केवळ एक धाव स्ट्राईकला सोमनाथ आलाय, पण मागच्या ओव्हरमध्ये सोमनाथला शांत ठेवलं रोहितने. काय बॉलिंग केली. पण बघूया हर्षल अखेरचं षटक घेऊन येत आहेत. कुशल स्पोर्ट्स सापड संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ कल्याणचेच आहे, दोन्ही संघ शेजारी शेजारी आहेत. आणि हा सामना सोमनाथ वर्सेस पिंटू पाटील. जबरदस्त मॅच. पिंटू पाटील तयार. दिलदार असं व्यक्तिमत्व. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघता एकूण 28 धावा. हर्षल प्रयत्न करेल इथून रोखण्याचा. स्लोअर वन ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला. फिल्डिंग जबरदस्त झाली आहे, पण थ्रो वन बाउन्स आला आणि त्यामुळे या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 30. बघा टाळ्यांचा गजर बघा डाव्या बाजूला. एखादी टीम फायनल पर्यंत टॉप 3 मध्ये पोहोचली ही गर्दी वाढेल. हो उंच गेलाय, जेल होईल का? एफर्ट चांगले. ओह काय फिल्डिंग आहे. प्रेमने चेंडू अगदी वेगाने धावत गेले होते आणि बघा काय फिल्डिंग आहे. कमिटमेंट काय आहे. एक फिल्डर जेलवरती गेले होते, त्यांना चकवून चेंडू मागे आला. प्रेम मात्र शेवटपर्यंत धावत गेला आणि काय एफर्ट्स आहेत बघा. वर्ल्ड क्लास फिल्डिंग. सोमनाथ धमचक झालेली. आता किती बॉल आहे? 2 बॉल शेष आहेत. नाही पाणी देऊ, बॅट्समनने मागितलं तर देऊ आपण. वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे 33. सोमनाथला मागच्या ओव्हरमध्ये शांत ठेवले, या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर शांत ठेवलेले आहे. 33 धावा. बघूया 2 चेंडू शेष आहेत. बॉलिंग चांगली झाली हर्षलची. प्लॅन मिस. काय विकेट किपिंग आहे बघा. क्लोज किपिंग करतायत. मागे एकही फिल्डर ठेवला नाही. लास्ट टू गो. आणखीन एक पण बाद. कॉट बिहाइंड. सोमनाथ शेवटपर्यंत थांबले, पण तरी सुद्धा ही धाव संख्या 40च्या पुढे गेली नाही. गोलंदाजी अप्रतिम झाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितल्या धावा होत्या 18, पण पुढच्या 2 ओव्हरमध्ये धावा किती आल्यात आम्हाला सांगतील. एकूण धावसंख्या 33 आहे, म्हणजे नंतरच्या 2 ओव्हरमध्ये 15 धावा आलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आल्यात. अशा प्रकारे साफाडने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय योग्य होता आणि आता 34 धावा करायच्या आहेत 8.5च्या धावगतीने प्रति ओव्हर मागे. पाणी द्या. आम्हाला बोलून बोलून ताण लागते. मैदानावरती खेळाडू धावत असतात, त्याने किती ताण लागत असेल. त्या सोमनाथला पहिले पाणी द्या कोणीतरी. भरपूर धावलाय. त्या धावसंख्या धावफलकावरती 33. 34 धावांची गरज आहे.
पिंटू शेठ जरूर खुश असतील की कमी धावसंख्येवरती रोखलं, कारण कोलिवली तयार होती सापाडला पराभूत करण्यासाठी, पण अजूनही काही सांगता येणार नाही. शेवटी खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. पण सध्या तरी बघा ते सांगतात की नाही टीम माझी बॅटिंग करेल, आत्मविश्वास आहे त्यांना स्वतःवरती, तो विश्वास आहे, टीमवरती विश्वास आहे. पण बघूया या धावसंख्येला कोळी संघ मोठी बनवणार का. 19 धावांवर नाबाद राहिला तो सोमनाथ. 5 धावांचं योगदान आपण बघितलं ते म्हणजे महेशचं, आणि 6 वरती बाद झाला होता दिगेश. या राजकीय क्षेत्रातलं हे फार मोठं नाव, तुम्हा आम्हाचे सर्वांचे लाडके, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकुशल, कार्यसम्राट, कार्यतत्पर नगरसेवक आदरणीय जयवंत दादा भोईर यांचं आगमन झालंय. दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नगरसेवक चषक 2026 या अत्यंत सुंदर स्पर्धेमध्ये आपण आणि नक्कीच या दोन गावांचा जीव की प्राण खऱ्या अर्थाने जयवंत दादा त्यांचं नेहमीच या सगळ्यांवरती विशेष प्रेम राहिले. आणि आणि लहान असो किंवा मोठा प्रत्येकाला एका तराजूत तोलणारे व्यक्तिमत्व, कधीही भेदभाव केला नाही. कोणी त्यांच्याकडे जाऊ दे त्याची मदत केल्याशिवाय त्याला तिथून रिकाम्या हाती पाठवणार नाही. समस्या कुठली असू द्या, जयवंतदादांना तुम्ही जाऊन भेटलात तर नक्की त्या समस्येचं निवारण करण्यासाठी ते नेहमीच तयार असतात, तत्पर असतात. म्हणूनच या क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये हे नाव गेले कित्येक वर्षापासून आपण ऐकत आलो आहे. असे जयवंत दादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. तर वळूया मैदानाकडे. टार्गेट ठेवण्यात आलेले एकूण 34 धावांचा. पहिलाच बॉल बहुतेक एज होती आणि आता काय करणार, हाईट कमी होती पण जेल पकडायला होता. पडदा सोडा, पडदा सोडा, प्रत्येकाला आम्ही सांगतोय. काल दोघांना पोलिसांनी नेलं होतं. कोळीचे प्रेक्षक आनंद घ्या, लोटांगण बाहेर घाला, पण पडद्याला प्लीज लात लावू नका. लाईव्हला दिसतंय ते सगळेजण. ओ एज पुन्हा एकदा मागे. मगाशी जेल होता, ड्रॉप झाला, निल्सनला जीवनदान दिले आणि या 2 धावा इथून मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 2. सोजर बॉलिंग मार्कवर. 34चं टार्गेट 24 चेंडूमध्ये चेस करायचं आहे. वाडेकरचे गौरव भोईर यांचे आगमन झाले. स्वागत आहे गौरवजी, आपलं या व्यासपीठावरती स्वागत आहे. तो बॉलिंग मार्क होता यार. सुजल स्ट्राईकला. गाडी बंद करा, लाईट. Oh, forcing stroke. What a shot. One bounce over the line. 4 runs.
दादा नगरसेवक माणूसच आहे ग्रेट आणि काय सुंदर रचना केली बघा. त्यांचं कार्य, त्यांचा स्वभाव, त्यांची लोकांच्या प्रती तळमळ सारं काही या गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळते. या दरम्यान आपण बघतायत एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकते 7. कुठलाही संघ जिंकला तर अरविंद भंडारी याचकडून 25,000 रुपये. बघा टॉप 3मध्ये पोचले तर 25,000 काय रक्कम आहे, फार मोठी रक्कम आहे. आणि आता मात्र या मॅचसाठी हे दोन्ही टीम तयार आहे. जिंकण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. धावा जरूर कमी आहेत पण त्या धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी कोळवली प्रयत्न करेल. हो कॉडबियांडचा अपील, लाऊड अपील. आता पकडला आहे तर बॅट कट नाही. मगाशी सुटला तर बॅट कट होती. मागाचा झेल कठीण होता, थोडासा वर होता सोमनाथच्या, पण शेवटी हाफ चान्स होती. फुलमध्ये कन्वर्ट करता यायला हवं होतं कारण निल्सन एक रन मशीन आहे सापाड संघाची. निल्सन चालला की साऱ्या गोष्टी चालतात. चला लहान मुलांनो, मगाशी विमान भरपूर उडवले तुम्ही. पुन्हा कॉट बँडचा अपील, पुन्हा पंचांनी फेटाळलं आहे आणि अशा प्रकारे आपण बघतायत षटक संपलेलं आहे. ते पहिलं आणि धावफलकावरती केवळ 7. विजयासाठी एकूण करायच्या धावा 34 म्हणजे 27 धावांची गरज आहे. तर 18 बॉल 27, रिक्वायर्ड 109 आहे. चर्चा सुरू आहे. 2 बॅटर रोहित पाटील आणि त्याचबरोबर निल्सन मडवी. एक निल्सन मडवी आपण बघतो ओमसे आगासन संघाचा सलामी वीर. तर एक निल्सन मडवी आपण सापाळ टीमचा बघतो. तर 18 बॉल 27ची गरज आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. समोरच्या स्टँड्समध्ये भरपूर गर्दी प्रेक्षकांनी केलेली आहे. तर वाडेघरचे आदरणीय सतीशदादा पाटील यांचं आगमन झाले. विनंती करून या आपण व्यासपीठावरती. आपलं नगरसेवक चषक 2026 या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. तर ज्युनियर प्लेयर, सिनियर प्लेयर 40+चे 5 जुने जाणते खेळाडू आहेत. स्वागत आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. उडवला रोहितने. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, 6R. तर हा षटकार 27ची गरज 18 बॉलमध्ये. स्विच हिट गॅप मधून चाललाय चेंडू. सीमा रेषेच्या दिशेने जाईल का बाहेर आणि गेलाय. धावा मिळतील एकूण 4. दोन बॉल मध्ये 10 धावा आल्यात. काय बॅटिंग करते रोहित. रोहित पाटील सुपर बॅटिंग. 2 बॉल 10 धावा केल्यात वैयक्तिक. बॅटची एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू सिंगल येईल. बघा डाव्या बाजूला जो डगआउट आहे. मागाशी वाकण देसाई मॅच सुरू होती तेव्हा वाकणच्या एका खेळाडूचा मोबाईल तिथे ते विसरलेले आहेत, हरवला आहे. ज्या कोणाला सापडला असेल प्लीज आणून द्या. फोन स्विच ऑफ करण्यात आला आहे म्हणजेच कुणीतरी तो घेतला आहे. प्लीज मोबाईल फार मोठी गोष्ट नाही आहे. 0 डाऊन पेमेंटवरती कुठलाही मोबाईल घेता येतो. पण त्यांचे जे कॉन्टॅक्ट नंबर असतात, काही डाटा असतो फार महत्त्वाचा असतो. मित्रांनो मोबाईल आणून द्या प्रामाणिकपणे. नंतर
समजलं तर कारवाई होईल. आणि बघा रोहित बाद होत आहे स्टंपिंग. पहिला गडी बाद. पडला असे वाकणच्या प्लेअरचा मोबाईल खेळाडू कक्षामध्ये राहिला होता. कोणालाही सापडला असेल आणून द्या प्लीज. कारण आम्हाला आठवते खारघरच्या मैदानावरती स्पर्धा झाली होती, तिथेही आम्ही अनाऊन्समेंट केली होती. कॅमेऱ्यामध्ये ते कैद झाले असेल तर बघा, लक्षात असू द्या. आणि कॅमेऱ्यात कैद झालं होतं, आम्ही बघितलं होतं खारघरला. तेव्हा तो ज्याने मोबाईल नेला तो सापडला होता. तो मोबाईल संध्याकाळी सापडला. इथेही आम्हाला रोशन मदत करतायत. त्या मॅचचा पूर्णपणे जे काही चित्रीकरण आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतायत. लेग स्टंपवरती वाईट बॉल +1, एकूण 2 धावा. आणि कॅमेऱ्यात असं निदर्शनात आलेलं आहे असं रोशन सांगतायत. तर त्या व्यक्तीने गुपचूप तो मोबाईल आणून द्या, नाहीतर त्याचं नाव आम्ही सांगणार नाही कोणाला. प्लीज आणून द्या, कोणाकडे तरी आणून द्या, पाठवून द्या. प्रवीण दुगाडेचा मोबाईल असा सापडला होता. कॉमेंटेटर प्रवीण दुगाडे. हा चेंडू ऑनसाईड खेळायचा प्रयत्न, बॅटवर आला नाही रोशनच्या. व्यवस्थित सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकानंतर 21 धावा झाल्यात. 13ची गरज आहे. 12 बॉलमध्ये 13 करायचे आहेत. ड्रिंक्स ब्रेक होतोय, या आपण ऐकूया DJ कडनं एक चांगलं संगीत. मग सगळ्यांची लाडकी आदरणीय जयवंतदादा भोईर, त्याचबरोबर आपण बघतायत विजयदादा पाटील, पिंटू शेठ पाटील, हर्ष पिंटू पाटील. कुशल आमचा कुठे लपलाय काय माहिती, आहे का कुशल? कुशल फरार. या मैदानाकडे 12 बॉल 13ची गरज आहे. स्ट्राईकला रोशन. स्वीप केलाय, कॅपमध्ये ढकलला चेंडू. स्किड झाले होते पण लगेचच सावरलं स्वतःला, उठले आणि या 2 धावा कंप्लीट केल्यात रोशनने. विजयासाठी 11ची गरज आहे. 11 चेंडू शेष आहेत. फार मोठं टार्गेट नव्हतं. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या, तिथून ते कमबॅक आपण बघितलं सापडचं. लास्ट 15 बॉल्स आम्हाला दाखवत आहेत कशा पद्धतीने. या दरम्यान आपण बघतायत सिंगल पुन्हा एकदा मिळते. धावसंख्या धावफलकावरती खून झालेली आहे, ती म्हणजे 24. 10ची गरज आहे. 10 बॉल शेष आहेत. सामना 1 साइडेड झाला आहे. त्यामागचं कारण आहे बॅटिंग करताना मोठी धावसंख्या कोळवली संघाला उभी करता आली नाही. स्क्वेअर लेगला जेल ड्रॉप, चेंडू सीमा पार, चौकार.
तर विजयासाठी आता केवळ 6 धावांची गरज. ही चिकी सिंगल अंगलट आलेली आहे. फलंदाज बहुतेक बाद असतील पण तिसऱ्या पंचांना रेफर केले. आणि बघा जयवंत दादा आल्यात आणि बक्षीस येणार नाही असं होणार नाही. दोन्ही टीमला संधी आहे. विकेट प्रत्येक विकेटला 500 रुपये, प्रत्येक चौकाराला 500 रुपये, प्रत्येक षटकाराला 500 रुपये. आउट आहे. तर विजयासाठी हव्या धावा एकूण 6. 8. ओ प्लॅन मिस. हा डॉट बॉल. शक्ती दादा आमचे खूप ॲक्टिव्ह आहेत. काहीतरी कान मंत्र द्यायला गेले होते. तिथे आमच्या भरपूर वायर्स आहेत. फॅन बंद झाला. गरमीच्या फॅन बंद झाला की अर्धा जीव होतो सगळ्यांचा. हवे जेलची शक्यता. वेल जज कॅच. फलंदाज बाद. सहा चेंडू शेष आहेत आणि 6 धावांची गरज आहे. विकेट आपण बघूया. विकेट कोहलीचे विकेट किती होते? 2. 3 विकेट आहेत सापडचे. कंपल्सरी करावं लागते 6 धावा. प्रत्येक विकेटला 500. सोमनाथने 500 रुपये कमावलेले आहेत. एक विकेट त्याच्या अकाउंटमध्ये. प्रत्येक चौकारालाही 500 रुपये, षटकारालाही 500 आहेत. बघूया आणखीन किती विकेट येत आहेत. खरं तर 6 धावांची गरज आहे. तर वाडेगर गावात तब्बल 10 ते 12, 14 ते 15 टीम आहेत. बापरे. प्रत्येक टीम मधून 4-4 प्लेयर निवडले जातील. आणि बघा सापडमध्ये 18 आहेत. पिंटू शेट पाटील काय ही संख्या? 18 प्लेयर, 18 टीम. 18 गुणिले 11 करून बघा जरा. 11 8 88, 11 10 110 म्हणजे 198. पागड्याच्या बडामध्ये एक पण टीम पूर्ण होत नाही. बघा रोशन पराड सांगतायत कुठे कुठे 11च होत नाही. 40+ मध्ये 7-8 घेऊन उतरतात. बाहेरचे 2 घेतात. चला होऊया. 6 बॉल 6. मॅच क्रुशियल स्टेजवरती आहे. कंपल्सरी करायचे आहेत. लक्षात असू द्या सापाट टीम. विकेट जास्त आहे. हा दणका गेलाय का बाहेर? नाही. जेलची शक्यता. फलंदाज बाद. बड़ी मछली जाल में फंस गई. वाघाची शिकार. निल्सन मडवी बॅक टू द डगआउट.
न्यू बॅटर हर्षल. 5 बॉल 6ची गरज कंपल्सरी कराव्या लागतील. हो थांबलेले आहेत. तर प्रल्हाद पाटील आपली वाट बघतायत इथे. पिंटू शेट हो एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो आलाय 1-2 बाउन्स. आता 4 बॉल. प्रल्हाद पाटील या आपण. स्वागत आहे आपलं. आपली जागा प्रेक्षक कक्षात नाही आमच्या स्टेजवर आहे. आमच्या मनामध्ये जयवंत दादा बोलावत आहेत. या या कंपल्सरी करायचे आहेत. 4 बॉलमध्ये 4. अखेरचा सामना सुपर 3 साठी बक्षीस पात्र फेरीत पोहोचण्यासाठी. हा चेंडू गेलाय लॉंग ऑनला. पहिली धाव घेतली आहे. ओ 2 धावा पुन्हा एकदा. आणि आता 3 बॉलमध्ये 2 करायचे आहेत. कंपल्सरी कंपल्सरी 2 करायचे आहेत 3 बॉलमध्ये. डॉट चेंडू फेकावे लागतील. विकेट घ्यावी लागेल तरच या मॅच मध्ये दबाव निर्माण करते साफाडवरती. बॉलिंग मार्क तयार. प्रशांत. स्ट्राईकला बॅटर आहेत हर्षल. 3 बॉल 2ची गरज. कंपल्सरी 2 पाहिजेत. स्टीयर केले. केवळ 1 धाव. स्कोर लेवल 2 बॉल 1. पण कंपल्सरी करावी लागेल. 2 बॉल 1ची गरज. 1 नाही केली तर विकेटच्या आधारावरती जिंकेल तो संघ उंबडे कोळिवली. माफ करा. तर 2 बॉल 1 कंपल्सरी आहे. स्ट्राईकला बॅटर. ओएज फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. जबरदस्त मॅच. 1 बॉल 1. व्हॉट अ मॅच. कंपल्सरी आहेच. आधीच होती कंपल्सरी. आता 1 बॉल 1. 1 बॉल 1. पिंटू शेट घाम फुटलाय. यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. मैच कोई भी जीते अंदर कोई नहीं आएगा. 1 बॉल 1. कोहलीने केला कमबॅक. ही 1 धाव या 2 संघांचं भवितव्य घेऊन येईल. झाली तर जिंकेल सापाड. पोहोचेल बक्षीस पात्र फेरीत. नाही झाली तर कोहलीसाठी रान मोकळा. विकेटला 500 इथे मिळालेत आणखीन. हे देखील नोंद करा. अरविंद भंडारी याचकडून सामना कोणी जिंकू द्या 25,000 रुपये देण्यात येतील. तर हा सामना प्रशांतने जिंकून दिला तर महेश कारभारी याचकडून 1000 रुपये. व्हॉट अ मॅच. 1 बॉल 1ची गरज. करायलाच पाहिजे. नाही झाली तर पराभव होईल सापाडचा. बघूया. पिंट्या शेठच्या हृदयाची धडधड वाढली आहे. सोमनाथच्या हृदयाची धडधड वाढली आहे. सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढलेली आहे. बघूया. 1 बॉल 1ची गरज. चला वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावा. पडद्याला पाय हात कोणी लावू नका. चला 1 बॉल 1. फिल्डर जवळ आल्यात. क्लोज फिल्डिंग. सिलिमिडॉन एक क्षेत्ररक्षक. शॉर्ट पॉइंटला. शॉर्ट फाइन लेग. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 1 बॉल
क्वाड मॅच टाळा होऊन जाऊ द्या एका बॉलसाठी. साफाड की कोलवी कोण पोहोचेल नगरसेवक चषक 2026च्या टॉप 3 मध्ये. बॉलिंग मार्कवर ओ धावचीची संधी आणि नाही म्हणतात अंपायर आणि साफाड संघाने सामना. बघूया थर्ड अंपायर हात लागला असं म्हणतात अंपायर. कोणी जाऊ नका आतमध्ये निल्सन थांबा आणि इकडे थर्ड अंपायर सगळ्यांनी येऊ नका. चला अरे चला बाजूला व्हा. या थर्ड अंपायर आहेत प्रसाद सहस्त्रबुद्धे. अंपायरचं असं म्हणणं आहे की त्यांचा हात आधी लागलेला आहे. बघूया पेंटा शेट घाम दिसतोय फुटलेला. थांबा 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 कोणी बोलू नका. थांबा प्लीज कोणीच बोलू नका. अंपायरला बघू दे तुम्ही काही बोलू नका. थांबा रे. नेल्सनला बी फुटले घाम पण आता काय तिथून तर नॉट आउट. साफाड संघाने सामना जिंकलाय. आधी हात लाग शाकिबचं विशेष कौतुक ज्याने हा क्षण कॉन्ट्रावर्सी निर्माण झाली असती पण आमच्या अंपायरने इतक्या क्रुशियल स्टेजमध्ये दबावाखाली का डिसिजन दिलं आहे अजित पुत्रन सरांचं त्यांचे आम्ही विशेष कौतुक करतोय. तर हर्षल मॅन ऑफ द मॅच यायचा हर्षल. तर हो तर प्रशांतला 1000 रुपये 2 विकेट घेतल्या. सोमनाथला 500 रुपये. सोमनाथ आणि प्रशांत कोळीचे. तर जयवंत दादा भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. या हर्षल लवकर या. हर्षल मॅन ऑफ द मॅच दादांना जायचंय लवकर या हर्षल. आणि त्याचबरोबर कोळीचे प्रशांत सोमनाथ. प्रशांतला 1000 रुपये 2 विकेट घेतल्याबद्दल. सोमनाथला 500 आहेत. या सापाडचे हर्षल मॅन ऑफ द मॅच. इकॉनॉमिकल बॉलिंग. जयवंत दादा भोईर यांच्या शुभ हस्ते हर्षलला सामनावीराचा पुरस्कार. आणि बघा दादांच्या वतीने त्याला पारितोषिक देखील दिलं जाईल. दादांनी 500 रुपये दिलेले त्याला. अभिनंदन. या कोळीचे प्रशांतला 1000 रुपये आहेत. 2 विकेट घेतल्यात कोळीच्या. आणि सोमनाथला 500 आहेत. मॅच जबरदस्त झाली. कोळीला संधी होती मॅच जिंकण्याची. तरी मॅच त्यांनी बनवली होती. 6-7ची मॅच 1 बॉल 1 वरती आली होती. प्रशांतला आपण देतोय 1000 रुपये 2 विकेट घेतल्याबद्दल. या सोमनाथ थोडेसे निराश आहेत कारण की हे चेहरे निराश काय आहेत. एक संधी होती टॉप 3 मध्ये जाण्याची. 6 बॉल 6 आणि 25,000 रुपये कमावले असते. पण 25,000 तर महत्त्वाचे होतेच पण त्यापेक्षा महत्त्वाची ट्रॉफी होती ती कोळी गावामध्ये न्यायची होती. पण फाईट चांगली दिली. कमी धावसंख्या होती. या आपण दादांना करूया सन्मानित. जयवंत दादा भोईर